यानंतर पुढची बातमी बघूयात अमरावतीमधनं। आता अमरावतीच्या धारणी या नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीतील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली। तर आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही असं म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जिनका आपके साथ दिल का रिश्ता है, पारिवारिक रिश्ता है, ऐसी हमारी छोटी बहन, हमारी माजी खासदार और आपके आशीर्वाद से जो माजी नहीं रहेगी ये हम सभी को पक्का पता है, ऐसी नवनीत राणा। पुढची बातमी बघूयात। अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये घराणेशाही सुरू असल्याचं बघायला मिळतंय। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। नगराध्यक्षपदासाठी पत्नीला उमेदवारी आहे, तर मुलगा, भाऊ, भाऊजाई आणि पुतण्या यांना उमेदवारी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे भाजपकडनं गुलाबराव करंजुलेंच्या घरात 3 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून अशा प्रकारे घराणेशाहीच्या परंपरेवरती शहरात मोठ्या प्रमाणात टीका होतीये। सोलापूरमध्ये एकाच घरामध्ये 6 जणांना तिकीट दिले त्यावर टीका होती। मला नाही वाटत ते, कारण की त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचं पण काम जे आहे ते काही लोकांचं चालू आहे। सोलापूरमध्ये एकाच घरामध्ये 6 जणांना तिकीट दिले त्यावर टीका होती। मला नाही वाटत ते, कारण की त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचं पण काम जे आहे ते काही लोकांचं चालू आहे। तर अंबरनाथमध्ये मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला जातोय। यावरून राजकारण रंगलंय। शिवसेनेनं मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक घोळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर आता अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी करत भाजपचे उमेदवार आक्रमक झालेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता असताना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खळबळजनक आरोप करत निवडणूक यंत्रणेवरतीच प्रश्न उपस्थित केलेत। अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून मतदार याद्या तयार केल्या गेल्या आहेत। ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार असा संताप रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला। त्यामुळे आता अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापलं असून भाजप या मतदार याद्यांबाबत आक्रमक झाली आहे। या नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण चांगलं तापलंय। भाजपचे हे सर्व उमेदवार आहेत। या उमेदवारांनी त्यांच्या वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे अशा पद्धतीची तक्रार करत जे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे केली होती आणि त्यानुसार काल आरोनची भेट घेऊन रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलेलं आहे। मुळात नेमका हा घोळ काय ते पहिला आपण समजून घेऊया। मला थोडक्यात सांगा, तुमच्या मतदारसंघ वॉर्डामध्ये किती नावं आहेत, किती गायब आहेत आणि काय थोडक्यात? आमच्या वॉर्डामध्ये जसं बघायला तर 9,000 नावं आहेत, परंतु यांच्या नजर चुकीने ती 14,500 वॉर्ड झालेलं आहे आणि त्या मिस्टेकमध्ये आमचे अंबरनाथचे नावं वगळून या लोकांनी उल्हासची त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। 13/10/2025 आम्ही अर्ज केले। त्यांचे अधिकारी आम्ही त्यांना घरोघरी जाऊन त्यांचे प्रत्येकाचे आधार कार्ड याच्यासोबत आम्ही जोडले। ते कुठं राहतात, काय राहतात, त्यांचे ऍड्रेस प्रूफ सुद्धा आम्ही दिले, तरी आमची नावं आमच्या वार्डात नाहीयेत। तर आम्ही इलेक्शन कसं लढवायचं हे गैचेपी आमची हा मुद्दा निवडणुकीला उभं राहण्याच्या आधी लक्षात आलं? सर्व लक्षात आलं असताना सुद्धा त्यांनी आम्ही अर्ज देऊन सुद्धा माझी फक्त काल परवा 372 नावच घेतली त्यांनी, बाकीची तशीच्या तशी 1400 नाव ठेवली। निवडणूक आयोगानेच आम्हाला 5 दिवसाची मुदत दिली होती। 5 दिवसाच्या मुदतीवर आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला आणि आम्ही अर्ज केले, तरी त्यांनी रात्रीच्या याद्या बदलतात, रात्रीचं हे सगळं चालतं। तर हे कोणाचं चालतं की जे आता इथे 25 वर्ष झाली ज्याची सत्ता हातात आहे त्याला वाटायला लागलं की आमच्या हातून घसरतंय, म्हणून त्यांनी या सगळ्या खेळी चालू केलेल्या आहेत। सर, शेवटी 2 तारखेला ज्यावेळी तिथं मतदान होईल त्या मतदानानंतर देखील अनेकांना अधिकार आहे यावरती आक्षेप घेऊन पुढे न्यायालयामध्ये दाद मागण्याची। पण या सगळ्या वक्तव्यांमुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक आहे ती मात्र चांगलीच तापलेली आहे। गणेश गायकवाडसह अजित मांढरे, विजयटीन लोकमत, अंबरनाथ। तर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेत काहीसा दुरावा आलाय। शिवसेना पक्षाची साथ सोडत भाजप राष्ट्रवादी सोबत नगरपालिका निवडणुकीत उतरली आहे। महायुती सरकारच्या कालावधीमध्ये निधी आणून देखील नगरपालिकेवरती सत्ता असलेल्या शिवसेनेनं शहराची अवस्था बकाल केली आहे। ही अवस्था सुधारण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन नगरपालिका निवडणूक लढवतोय असं भाजपचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य म्हणाले। तर यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवणारच
असं आव्हान चालुक्य यांनी दिलंय. जनतेचा आक्रोश असा आहे की निधी व्यवस्थित खर्च झाला नाही आणि शहराची परिस्थिती आणखी बकाल झालेली आहे. म्हणून आम्ही आता यावेळेस सर्व जनतेला विश्वासात घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन जनतेच्या ह्या जे समस्या आहेत सगळ्या ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न